नमस्कार। तर आज आहे नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस, मंगळवार, आणि छान अशी लाल रंगाची गुलाबं काढलेली रांगोळीमध्ये। आणि आज ना स्वामींचं मी करणार आहे उत्तर पूजा। काल स्वामी प्रकट दिनाची पूजा केलेली, तुम्ही बघितला नसेल ब्लॉग तर जरूर बघा। आणि आता मी उत्तर पूजा करणारच होती, तेवढ्यात बघितलं तर मोबाईलची बॅटरी आहे ती लो होती, म्हणून काही शूट केलं नाही मी। आज सकाळी डायरेक्ट संध्याकाळी मी इथे दिवाबत्ती करताना तुम्हाला दिसते। काय प्रॉब्लेम झालेला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर इथे छान दिवाबत्ती करून घेते संध्याकाळची। आणि जे काही मी करते पूजा ती करून घेतली। नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्री, चैत्र गौरी मी दर म्हणजे तिन्ही नवरात्री चैत्र, पौष आणि अश्विन नवरात्रीमध्ये घरी देवीची पूजा जप वगैरे करत असते। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। इथे आपले स्वामी, काल स्वामींचं प्रकट दिवस साजरा केला सुंदर। आणि सकाळी मी 6 वाजता फोन चार्जला लावलेला आणि 2 तासानंतर मी बघितलं 8 वाजता का मी चार्जिंगचं बटन चालूच केलेलं नाही, त्यामुळे माझी बॅटरी पूर्ण लो होती आणि त्यामुळे ना शूटच होत नव्हतं। म्हणजे एवढं थोडक्यात झालं तेवढं मी शेअर केलं। आणि मला शेअर करायचं होतं उत्तर पूजा, पण नाही शक्य झालं, कारण का त्यानंतर मग बॅटरी चार्ज कधी होणार आणि मग मी पूजा कधी करू हा विचार केला। मग मी विचार एकच केला का मी माझं काम करते जे आहे उत्तर पूजेचं सिंपल। आपण जसं काल अभिषेक केला तसंच मी जल अभिषेक करून छान मूर्तीला जिथे स्वामींची जागा आहे तिथे मांडून दिला आणि वस्त्र वगैरे छान घातले स्वामींना आणि ठेवली। तर उत्तर पूजा केली आणि हे समय इथे अजून लागलेल्याच आहेत, तर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल होतं। मग सकाळी लावल्या फॅनमुळे विजल्या त्या, आणि पुन्हा आता थोडं तेल होतं, थोडं एक्स्ट्राचं घातलं आणि लावलं, तर देवघर अगदी सुंदर दिसते। आता मी संध्याकाळी शूट करते, कारण का दुपारी मी व्हिडिओचं काम करत होती। काल मला करायला शक्य झालं नाही, तर दुपारी केला आणि श्रियाल आहे त्यामुळेच नाही। मग मला आज खरं तर सकाळीच तुमच्याबरोबर सगळं छान असं शेअर करायचं होतं, पण कधी कधी आपण ठरवतो ना त्या गोष्टी होत नसतात। आता आज ना मला काय करायचं आहे तर म्हणजे सकाळपासूनच करायचं होतं, सकाळी दुपारी छान ऊन वगैरे असतं, पण शक्य झालं नाही। ओके, पण मी आता करते, मग उद्याच्या उन्हामध्ये सुकेल असतं। काय आहे ते तुम्ही थंबनेलवरनं बघितलंच असेल। धूप असताना ते तर खूप दिवसा अगोदरच शेअर करायचं होतं, बनवून पण शक्य झालं नाही। तर मी विचार केला आज आहे माझ्याकडे वेळ, आज काही जास्त काम नाही आहे, तर मी आता ते बनवते, मग उद्याच्या उन्हामध्ये सुकवून मग तुमच्याबरोबर शेअर करेन। ते जसं शक्य होईल तसं शेअर करेन। आणि तुपाच्या वाती पण बनवायच्या आहेत, बघूया ह्याच ब्लॉगमध्ये, ते शक्य झालं तर मग तुम्हाला दाखवते। तर स्वामींसाठी धूप आपण रोजच लावतो, इथे मी आज लावलेला आहे छान विकत घेऊन। पण जी आपण देवाला फुलं वगैरे वाहतो तर त्यांचा काही उपयोग करता येईल का? एवढ्या फुलांचा तर नाही, पण मला बेसिकली गुलाब फार आवडतं आणि गुलाबाचा स्मेल मला फार आवडतो, त्यामुळे मी विचार केला का गुलाब तर मी भरपूर सारे गुलाब पण वाहत असते, तर त्या गुलाबांचं आपण काहीतरी करूया। म्हणून मी आता हा पहिला प्रयत्न असणार आहे, कसं होणार, काय होणार, कसं त्याचा सुगंध असणार आहे, कारण का सुगंधाच्या बाबतीमध्ये मी एकदम म्हणजे मला आवडेल तीच अगरबत्ती मी लावते, जास्त स्ट्रॉंगसुद्धा नाही आणि जास्त अशी वेगळंच असं स्मेलवाली मला आवडत नाही। मला फक्त 2च अगरबत्त्या आवडतात पूर्ण ह्याच्यामध्ये, एक हिना अगरबत्ती आणि दुसरी आहे गुलाब। त्या व्यतिरिक्त मी कधीच कोणतीच अगरबत्ती आणत नाही, आणि त्यांचा सुगंध जो आहे ना तो म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा चॉईस असते। स्वामींना हिनाचा सुगंध आवडतो आणि लक्ष्मी मातेला गुलाबाचा आवडतो, त्यामुळे ह्या 2च अगरबत्त्या जास्त करून मी आणते। तर हा बघा श्रियाल किती मस्ती करणार। तर इथे मी काही साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि श्रियाल सुद्धा आलेला आहे। ही गौरी आता श्रावणी घेऊन आली 3 रुपयाची ना, तर मी धूपचं सांगणार होती, पण श्रावणीने गौरी आणलं, तर 3 रुपयामध्ये हे काम झालं माझं। बाकीचं ना हे मी कधीच्या काळी म्हणजे कधीच हे सुकवून घेतलेलं आहे। तर मी आता हे सगळं ना इथलं पसारा आवरते, इथे व्यवस्थित ठेवते सगळं आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते, कारण का हे देवाची भांडी वगैरे इथे सगळं आहे ओट्यावर। हा श्रियालसुद्धा आहे मला काम वाढवायला। श्रियाल इकडे बघ, सगळी कामं आवरून जेवणं बिवणं सगळे आवरून आता मी करायला घेते जे काम मी कधीपासून करते विचार चालू होता तो। तर आता बनवायला घेते, सगळी तयारी करून घेतलेली आहे अगोदर, काय काय लागणार आहे विचार करून काढले, काय आठवत नव्हतं, पण
जे काही आहे ना त्याच्यामध्ये दाखवते मी. बरंचसं सामान मी काढलेलं आहे, काढून ठेवलं आहे आणि आता बनवायला सुरुवात करते. तर किती वेळ लागेल माहीत नाही, मिक्सरमध्येच बनवायचं आहे आणि कसं होईल हे मेन म्हणजे माहीत नाही. चला बघूया. तर हे बघा, हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. त्या मी ना खूप दिवसापासून सुकवून डब्यामध्ये भरून ठेवलेल्या. आता मी काय सुकवलेला नाही, तर थोड्याशा सुकवायला पाहिजे होत्या, पण हरकत नाही आहे, मी अशाच घेणार आहे. आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, साधारण 20-25 जास्त गुलाब असतील त्याच्या पाकळ्या आहेत. ह्या अर्धा किलो गुलाब असतील त्यांच्या पाकळ्या असतील, कारण का मी कधी कधी देवाला वाहिलेल्या आहेत ना गुलाब, तेव्हाच्या त्या काढून ठेवलेल्या आहेत, थोड्या थोड्या जमा करून ठेवलेल्या. फक्त गुलाबाचंच घेतलं आहे, तुम्ही इतर फुलांचे घेऊ शकता. आणि हे देवाला वाहिलेल्या फुलांच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर ना त्याला थोडंसं बाइंडिंग यावं ना, तर होम पुडा मिळतो ना तो घेऊ शकता, नाहीतर मी इथे ही गोवरी घेतली. आणि हे आहे माझ्याकडे गुलाबच्या अगरबत्त्या होत्या ना, तर त्याचा मसाला तर 2-3 पॅकेटमधनं हा एवढा मसाला निघालेला आहे. तर तो मी ठेवलेला ह्या गोष्टीसाठी साचवून किती दिवस. ह्याच्यामध्ये गुगुल आहे, लोबान आहे आणि हे 2 मिक्स आहेत. धूपसुद्धा असू शकतं, तर ते आहे, ते मी घेतलेलं आहे. इथे थोडंसं मध घेतलं आहे, तूप घेतलं आहे, भीमसेनी कापूर घेतलं आहे, थोडीशी वेलची आणि लवंग, दालचिनी. हे लक्ष्मी मातेला सगळं आवडतं. म्हणजे बेसिकली गुलाब जे असू दे, गाईचं शेणाचं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्ष्मी मातेला आवडतात, त्याच आहेत. तर चला, तर इथे सगळ्यात अगोदर मी पेपर घेतलेला आहे, कारण का जी गोवरी आहे शेणी तिला मला कुटूनच बेसिकली घेतलं मी, कारण का मिक्सरमध्ये बारीक करायची आहे तिला. तर विचार केला का तिला कुटून घेऊया, कारण का कापू शकत नव्हती, तिला कडक होती एकदम. आणि कुटून घेतली आणि मिक्सरमध्ये घातली, मिक्सर पण खराब होऊ नये म्हणून. इथे तुम्ही ना होम पुडा असेल तर तो सुद्धा वापरू शकता, त्याच्याने सुद्धा छान असा सुगंध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गोवरी वगैरे त्याचंच काय काय मिक्स असतं, लाकडाचा भुरा वगैरे, आणि अजून छान काय काय असतं, कारण का तो होम पुडा असतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. तर अशा प्रकारे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेला आहे. त्यानंतर गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मिक्सरला बारीक वाटून घेते. दोन्ही गोष्टी इझी एकदम वाटून झालेल्या आहे, अजिबात काही झंझट नाही वाटली मला, एकदम फास्टमध्ये आणि इझी वाटून झालं. ह्याच प्रकारे तुम्ही फुलं असतील इतर कोणती तीसुद्धा वाटू शकता. आता जे साहित्य मी घेतलेलं ते सगळं मिक्सरच्या, म्हणजे जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या वाटल्या ना त्याच्याचमध्ये मी सगळं साहित्य घातलं. दालचिनी थोडीशी कुटून घातली, त्यानंतर वेलची आणि लवंगसुद्धा घातले, भीमसेनी कापूरसुद्धा, आणि थोडं जास्त जाड आहे ते हाताने चुरले आणि घातले आणि छान मिक्सरला बारीक वाटले. एकदम इझिली वाटलं गेलं, कोणताही प्रॉब्लेम नाही आला. आणि आता सगळं जे आहे ते एकदा पुन्हा फिरवून घेतलं मिक्सरला, तर छान असं मिक्स पावडर तयार झालेली, अक्षरशः बारीक पावडर तयार झालेली. आता ही पावडर आहे ना त्याच्यामध्ये मी घालत आहे तूप आणि मध. तर तूप मला ना, मी इथे तुम्हाला दाखवलं त्यापेक्षा अजून थोडा तूप घातलेला, कारण का त्याला ना बाइंडिंग येत नव्हती, असं मी मिक्स केलं पण ते मला ओलसर वाटत नव्हतं. तर त्यासाठी मी काय केलं, मधसुद्धा घालून घेतलेला आहे. तर मी विचार केला, विकतचे जे कप्स असतात किंवा कोन असतात ते ड्राय असतात, ऑइली नसतात, म्हणजे तुपाची गरज नाही इथे. मग माझ्या मनाला असं वाटलं का आपण ह्याच्यामध्ये एकदा पाणी घालून बघूया. मग मी त्यामध्ये ना गंगाजल घातलं, गंगाजल माझ्याकडे होतं ते घातलं. आणि इथे आपण गुलाबजलचा पण वापर करू शकतो, हरकत नाही आहे. मला हाताला लागलं गंगाजल, कारण का मी बनवत होती आणि समजतच नव्हतं कसं ते त्याला बाइंडिंग येईल आणि कसं ते मळलं जाईल, एकजीव होईल. तर मग मी हा उपाय केला, कारण का कप धूप आपण बाहेरच्या आणतो ना ते जास्त ऑइली नसतात, असे ड्राय असतात. तर मी असं थोडं थोडं करून ना साधारण त्याला जिथपर्यंत ओलसरपणा येत नाही तिथपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर आता हे मला डाऊट होतं का हे कसं होईल, सुकेल नाही सुकणार, काय प्रॉब्लेम होईल माहीत नाही, पण मी केलं ते काम, करून मोकळी झालेली आहे का बघूया. त्यानंतर मी सिलिकॉनचे माझ्याकडे मोल्ड होते चॉकलेटचे, त्यामध्ये भरून त्याचे म्हणजे बेसिकली वड्या बनवायचं ठरवलं. हाताने कोनसुद्धा बनवू शकली असती, तर मी विचार केला आहे आपल्याकडे सिलिकॉनचं जे चॉकलेट मोल्ड त्यामध्येच बनवूया. मग ते इथे मी भरायला सुरुवात केली. साधारण माझ्याकडे ना 2 प्रकारचे, म्हणजे बऱ्याच आहेत प्रकारचे, पण मी जे आहे खोलगट जे आहेत ते 2 आहेत, तर ते घेतले मी इथे. आणि एक हार्ट शेपमध्ये आहे आणि हा रोज शेपमध्ये आहे. तर दोघांमध्ये मी छान असं भरून घेतलं आणि खूप घट्ट दाबून भरावं लागलं, कारण का जो त्याचा भुसा टाईपमध्ये होतं ना त्यामुळे ते मला प्रेस करून करून भरावं लागलं.
तर अशा प्रकारे भरून घेतले छान असं व्यवस्थित दोन्ही मोल्ड। आणि हे मोल्ड ना थोडंसं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, कारण का ते निघायला सुद्धा इझी जायला पाहिजे म्हणून। आणि ह्या आयडियाने माझी वर्क केली, मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते पटापट निघायला लागले। अगोदर मी जेव्हा थोडा वेळ थांबलेली का आपण नंतर काढूया, पण ते ना त्याचा चुराच होऊन निघत होते। आणि मग नंतर जेव्हा मी फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ते पटापट निघाले। तर अशा प्रकारे हे अजून एकूण मी 3 मोल्ड भरले आणि 3 मध्ये भरपूर साऱ्या वड्या, म्हणजेच जे धूप कोण वड्या कोण बोलू शकतो, वड्या बोलू शकतो, मी वड्या बनवलेल्या, तर त्या माझ्या तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर झालेल्या। पुढे तुम्हाला दिसेलच त्यांचा जो मी बनवत होती ना, मी त्याच्यामध्ये जे गुलाब अगरबत्तीचा जो मसाला, म्हणजे बेसिकली जे पॅकेट्स मी आणते गुलाब अगरबत्तीचे, त्याच्या पॅकेट्समध्ये ना मसाला साईडला होतो, अगरबत्ती साईडला होऊन जाते, तर तो उरलेला जो मसाला राहतो ना, बऱ्याच जणांचा राहत असेल वेगवेगळ्या मसाला अगरबत्ती आणल्यावर, तो मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आणि एवढा घरामध्ये अक्षरशः सुगंध काय चालल्या अगरबत्तीचं, म्हणजे अगरबत्ती न लावता सुगंध अख्ख्या घरामध्ये सुटलेला, एवढा सुंदर सुगंध येत होता। तर अशा वड्या मी ह्याच डिशमध्ये विचार केला ह्याच्यामध्ये सुकत घालेल, म्हणून मी व्यवस्थित लावत होती आणि उरलेलं नंतर मी त्याचं कोण बनवून टाकलं। तर आता मी हे बनवून ठेवलेले आहेत आणि थोडेसे ना थोडंसं पाणी अजून टाकायला पाहिजे होतं, पण मला गॅरंटी वाटत नाही का पाणी टाकल्याने नंतर काय होईल। उद्या मी उन्हात घालणारच आहे त्यांना सुकत आणि मग तुम्हाला जाळून सुद्धा दाखवेल कशा प्रकारे झाले आणि पाणी घालून मी योग्य काम केलं का नाही हे सुद्धा सांगेल। श्रियल तिकडे नाटकं करतोय, तर मला माहीत नाही काय होणार आहे। स्मेल सांगू का, खरंच एक नंबर घरामध्ये सगळीकडे सुगंध सुटलेला आहे अगरबत्तीचा। कशामुळे माहीत नाही, धूपमुळे का ते अगरबत्तीची पावडर घातल्यामुळे, अगरबत्ती न लावता घरभर सगळ्या पूर्ण सुगंध येते आणि छान वाटते। अजून माहीत नाही त्याच्यामध्ये पाणी टाकून मी बरोबर काम केलं आहे का चुकीचं काम केलेलं आहे, काहीच माहीत नाही। फक्त आता उद्या जाळेल तेव्हा लागते, आता मी काहीच करत नाही। आता मी उद्याच सकाळी तुपाचे दिवे आहेत ते बनवेल, शक्य झाले तर, नाही तर ह्याची जी रेसिपी मी तयार केलेली आहे तुमच्याबरोबर शेअर करते। अगोदर जाळेल, त्याचा धूर सुद्धा कसा येतो, ते जळतं का नाही हे सुद्धा बघेल। तर उद्या ऊन येईल तेव्हा मी उन्हामध्ये बघू। आणि आता एवढी हवा सुटलेली आहे, अक्षरशः सगळं उडते आणि खूप जास्त खिडकी पण सारखी बंद होते आणि पूर्ण गारवा तयार झालेला आहे। आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी माहीत नाही सगळीकडेच असेल, खूप सारा असा गारवा लागतोय आणि छान वाटतंय, जरा बरं वाटतंय गरमीमध्ये, थंडवा एकदम। कुठेतरी पाऊस पडलाच असेल, तर हे पूर्ण बनवेल उद्यापर्यंत, बघूया आपण। आणि तोपर्यंत ब्रेक घेते, उद्या तुम्हाला दाखवते। तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुपाची वाती बनवायला घेतली, तर तुपाची वाती इथे मी काय काय साहित्य घेतले दाखवते। इथे फुलवात्या घेतलेल्या, त्यांना थोडासा लाल कुंकवाचा असा वर म्हणजे असं पिळून घेतलेलं आहे कुंकू पाण्यामध्ये बुडवून, कारण का विकतचं तसंच असतं, तर विचार केला तसं करूया आपण। आणि त्यानंतर तूप घेतले, हा गिट्सचा तूप आहे गाईचा आणि डालडा घेतलेला आहे थोडासा। तर मी एक सांगेल का तुम्हाला जर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावायचे असतील तर तुम्ही 1 चमचा गाईचं तूप घालून फुलवाती किंवा साधी वातीमध्ये तुम्ही लावू शकता, मग तुम्ही हे करायला जाऊ नका। जर तुम्हाला असं आवडत असेल तर तुम्ही डालडा का घातले का त्याला एक थिकनेसपणा यावा, ती वाती व्यवस्थित राहावी म्हणून। आणि ते मोल्ड आहेत माझ्याकडे चॉकलेटचे, ते घेतलेले आहेत। इथे पहिली गोष्ट सांगेल, आपण जेव्हा विकतची शुद्ध लिहिलेलं असतं, शुद्ध गाईचं तूप वाती विकतची ती शुद्ध नसते, कारण का शुद्ध गाईचं तूप हे पातळच असतं, आपण त्याला कितीही घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करू तो राहणार नाही, नॉर्मल टेम्परेचरवर पातळच राहतं। इथे मी दोन्ही तूप आहेत ते मिक्स केलेले आहेत आणि बारीक गॅसवर अगदी 2 ते 3 मिनटं त्यांना मिक्स करून घेते, जोपर्यंत ते पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे त्याला गरम वगैरे काहीच करायचं नाही, फक्त पातळ करायचे आणि साईडला काढून घ्यायचे। आणि ह्यामध्ये आता आपण ही घरी मी करते त्यामध्ये फक्त मी तूपच घातलेलं आहे, डालडा आणि तूप, पण विकतचं असतं त्यामध्ये काही केमिकलसुद्धा वापरतात, वॅक्स म्हणजेच मेणसुद्धा वापरतात, बरंच काय काय वापरतात, म्हणून ते तशाच्या तशा बाहेर म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर किंवा आपल्या गरमीमध्ये सुद्धा ते घट्टच राहतात। आपण जर असं ओरिजिनल जे आपलं
तूप आहे त्याचं करायला जाऊ ते घट्ट राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा देवापुढे लावायचंच असेल तर तुम्ही सरळ 1 चमचा आपला शुद्ध तूप घ्या आणि फुलवाती किंवा साधी वाती लावून त्याच्याने लावून द्या, हरकत नाही आहे. ह्या वाती म्हणजे ह्या वाती मी का बनवल्यात तर एखादी वाती छान घेतली आणि लगेच लावता येते म्हणून, बाकी काही नाही. ह्या वाती बनवण्याचा मागचा माझा कोणताच हेतू नाही आहे. फक्त पटकन एखादी, आता मी तुम्हाला पुढे दाखवेलच कशा प्रकारे मी लावली. एक माझ्याकडे गोष्ट आहे त्यामध्ये लावण्यासाठी बेसिक मी ह्या वाती बनवलेल्या आहेत. नाहीतर मी दररोज तुपाच्या दिव्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप भरून तो दिवा मी देवापुढे लावत असते. आता एक मोल्ड मी तयार केला आणि तो फ्रीजमध्ये ठेवला, कारण का मला माहिती आहे एवढ्या लवकर आता गरमी आहे तर पटकन ते काय बोलतात त्याला घट्ट होणार नाही किंवा आकसणार नाही, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवला. आणि दुसरं सुद्धा मोल्ड मी फुलवाती ठेवल्यात आणि भरून घेतलेले आहे आणि हा सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवणार. आणि त्यानंतर जास्तीत जास्त 15-20 मिनिटामध्ये 20-25 मिनिटामध्ये मी चेक केला आणि तर तयार झालेलं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवलेलं, डीप फ्रीझरमध्ये, त्यामुळे पटकन तयार झालं. तर घट्ट अशा तुपाच्या फुलवात्या तयार झालेल्या आणि बघूनच छान वाटत होतं. छोट्या साईजमध्ये पण बनवलेल्या. मला पुढे एक दिवा लावायचा आहे तो तुम्हाला दाखवते त्यामध्ये घालण्यासाठी, आणि मोठ्या साईजमध्ये पण केलेल्या. आणि ह्या वाद्या ज्यांचा आकार छोटाच आहे, खूप मोठा नाही आहे, तर ती साधारण मी लावलेली ना संध्याकाळी तर 1 तास बरोबर जळली. जी मोठी आता मी वाती काढते ती 1 तास जळली. तर अशा प्रकारे ह्या वात्या दिवा तर माझा फार जास्त जळत असतो, म्हणजे 3-4 तास जळत असतो, कारण का मी 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये तूप घालते त्यामुळे. आणि चांगला असतो घरामध्ये तुपाचा दिवा लावलेला लक्ष्मी मातेच्या पुढे. तर जरूर तुम्हाला आवडेल तसं आपण करू शकतो, काही कोणाची हरकत नसते. आपल्याला जसं आवडतं तसं आपण करू शकतो. इथे माझं दोन्हीही कामं झालेली आहेत. दोन्हीही रेसिपी बोलू शकता किंवा दोन्हीही पदार्थ बोलू शकता, कसे झाले ते सांगा तुम्ही. तर अशा प्रकारे आता बघा, हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, आता मी सकाळी ते बनवलं आणि संध्याकाळी मी दाखवते तुम्हाला. उन्हामध्ये छान सुकवलं मी हे वड्या ज्या बनवलेल्या त्या धुपाच्या, आणि त्या एका डब्यामध्ये पॅक करून ठेवते, कारण का मी लावेल त्या रोज. आणि खरंच मी लावेल, खूप सुंदर सुगंध येतोय त्यांचा. आणि ह्याच्यामधनं सुद्धा चुरा निघालेला, तो वर्ण नंतर जेव्हा धूप लावेल ना तेव्हा वर्ण घालेल. आता ह्या वात्या त्यासुद्धा मी डब्यामध्ये भरून घेते आणि ठेवून देते. फ्रीजमध्येच ठेवणार मी. थोडा वेळ बाहेर ठेवून बघितलेलं पण ते वितळत होत्या, त्यामुळे मी विचार केला मी फ्रीजमध्येच ठेवणार. तर तोपर्यंत मी सकाळपासून त्यांना मी फ्रीजमध्येच ठेवलेलं, म्हणजे जो आपला फ्रीज असतो त्याच्यामध्ये, फ्रीजर नाही, बर्फाचं नाही, तर साधा नॉर्मल आपला आपण भाज्या वगैरे ठेवतो तिथेच मी हे डिश भरून ठेवलेली. आणि संध्याकाळी मग दोन्ही डब्यामध्ये भरले. तर व्यवस्थित डब्यामध्ये असे भरून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला पुढे आणखी काही दिवस हे वापरू शकतो. तर संध्याकाळी मी दिवाबत्ती लावायला घेतली आणि इथे दिव्यामध्ये पहिले मी माझं ना खूप असं कधी एकदाचं लावते, कधी शेअर करते, कारण का हा ब्लॉग तुमच्याबरोबर एडिट करून शेअरसुद्धा करायचा होता त्यामुळे. तर छान अशी बघा इथे छोटी तुपवाती आहे ना ती लावून दिली. आणि हा जो कापूर दिवा असतो, कापूर ह्याच्यामध्ये वर ठेवायचा असतो, तर तो माझ्याकडे आहे आणि त्यालाच मला ह्या बेसिक म्हणजे त्याच्यासाठी मी ह्या वाती बनवल्यात, हे बोलायला हरकत नाही. तर तो सुद्धा लावला, त्याच्यावर कापूर घातले आणि दुसरा देवापुढे सुद्धा दिवा लावले. तर देवापुढचा म्हणजे लक्ष्मी माते पुढचा दिवा माझा वेगळा आहे, पण मी आज ह्याच्यामध्येच लावलेलं. आणि इथे आपली जी आहे धूपवडी मी बोलेल, धूपकोन, ते आता मी जाळून बघते. आणि मी सकाळी सुद्धा लावलेला, तर छान जळाली. सकाळी मी 2 तासच उन्हामध्ये, रात्रभर पंख्याच्या इथे होता आणि सकाळी 2 तास उन्हामध्ये पूर्ण जळाली. ही ज्या लावलेल्या वड्या आहेत त्यांचा पूर्ण जळून राखसुद्धा झाली आणि त्यांचा एक वेगळा सुगंध येत होता आणि छान तयार झालेलं. मी सांगेल का करू शकता, आणि मला तर आवडलं. तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडतं का. तर धूप आणि कापराची वात आज मी लावली आहे. दुपारभर सुकलं ते आणि 2 ते 3 तासात सुकलेलं. मी सकाळी सुद्धा ट्राय केलं लावून छान लागलेला आणि सुगंध सुद्धा छान आलेला. आता मी थोडी मोठी वडी लावलेली आहे आणि सांगेल मी का तुम्हाला जर आवड असेल तर जरूर बनवा. फुलं नाहीतरी वेस्टच जातात. गुलाबाची पण फुलं महागमध्ये घेतो, तर त्यांचा असा उपयोग होऊ शकतो आपल्याला धूप वगैरे बनवण्यासाठी. झेंडूची फुलं वगैरे काय असतात, कधी महाग असतात कधी स्वस्त, आणि माझ्याकडे तर भरमसाठ असतात झेंडूची फुलं. त्यामुळे मी नेक्स्ट टाईम पुन्हा बनवेल असं मला वाटतं. छान सुगंध येते आणि त्याच्यामध्ये बेसिक मी जे सगळं घातलेलं आहे ना त्याच्याने अजून छान वाटतं.
तर तुम्हाला बनवायचं असेल जरूर बनवा आणि छान झाले. स्मेलसुद्धा मस्त येते आणि अगरबत्तीचा जो काय बोलतात तो मसाला अगरबत्तीचा जो मसाला होता त्याच्याने अजून छान स्मेल येतो. तर मस्त वाटते. आणि आता इकडनं कापराची वातीसुद्धा तिचासुद्धा छान सुगंध यायला लागला. तर मी जी फुलवाती बनवलेली ना ती बेसिकली मी कापूर लावण्यासाठी हा असतो ना कापराचा जो लावतात त्याच्यामध्ये चिनी मातीचा जो हंडा त्याच्यामध्ये कापूर वर ठेवतात आणि खाली मेणबत्ती वगैरे लावतात. तर मला असं वाटलं मेणबत्तीपेक्षा हे बेस्ट आहे. तुपाचंसुद्धा छान सुगंध आहे. आणि वातीचं मी बोलेल का विकतच्या पण वाती आणतो त्याच्यामध्ये 100% वॅक्स म्हणजे मेणबत्तीचं मेण असतोच आणि त्याच्यामुळे तो घट्टपणा तिला येतो. आता मी बनवली तर मला फ्रीजमध्ये ठेवले मी कारण का ती पातळ गरमी आहे त्यामुळे पातळसुद्धा होती आहे. एकदम पातळ नाही पण तिला थोडंसं मऊपणा येतो. तर त्याच्या विकतचं असतं त्याच्यामध्ये वॅक्स असतोच. तुम्ही घेऊ शकता विकतचं बनवू शकता. तर मी बनवलेलं आहे. मला तर दोन्ही गोष्टी फार आवडल्या बनवून. नेक्स्ट टाईम मी पुन्हा बनवेन. हा ब्लॉग जर तुम्ही आवडीने बघितला असेल तर तुम्हाला मनापासून धन्यवाद. आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.